अहिल्यानगर येथे पंचायत समितीचे माजी कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते जे.के. चव्हाण आणि त्यांच्या सहचारिणी सौ रजनी चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार 2024-25 देऊन सन्मानित करण्यात आले। दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सत्कार स्वीकारताना जे.के. चव्हाण यांनी नागरिकांच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले। हा सन्मान माझा नसून समाजातील प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। मंत्री गिरीश महाजन आणि जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या मार्गदर्शनामुळे ही वाटचाल अधिक सक्षम झाली असल्याचे त्यांनी नमूद केले। नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि सहकार्य हीच पुढील कामाची खरी प्रेरणा असल्याचेही त्यांनी सांगितले। या सन्मानामुळे जबाबदारी अधिक वाढली असून भविष्यात समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार चव्हाण दाम्पत्याने व्यक्त केला। त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आज जाणीव सांस्कृतिक अभियान या संस्थेमार्फत आम्हा दोघांना जाणीव पुरस्कार या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं। हा सन्मान मी आपल्या जामनेर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, माझे स्नेही मित्र परिवार यांना अर्पण करतो। आजपर्यंत जे काम करता आलं, समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतनं जे काम करता आलं, ते काम करताना खरी साथ लाभली ती आपल्या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व गिरीशभाऊ महाजन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही सर्वच प्रमुख लोक आज जामनेर तालुक्यामध्ये काम करतो आहोत। संस्थेने आमचा नेमकं आम्हाला हेरलं, म्हणजे खरंच मी आता भाषण करतानाही सांगितलं की खरंच या पुरस्काराचे आम्ही हकदार आहोत का, एवढं काम खरंच आम्ही केलंय का, कारण यापेक्षाही मोठमोठी कामं केलेली अशी उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये आहेत। पण त्या संस्थेला वाटलं की आपलंही काम त्या जाणीव पुरस्कार प्रदान करण्यापर्यंतचं आहे आणि त्यांनी त्या पुरस्कारासाठी आपली निवड केली। मी पुन्हा एकदा आपल्या जामनेरकर वासियांना तो पुरस्कार प्रदान करतो, कारण त्यांचाच तो पुरस्कार आहे। एवढ्या मोठ्या संख्येने जामनेरवरून 400 किलोमीटरचा प्रवास करून लोक 40 किलोमीटरवर जायला सुद्धा आज तयार नाहीत। आज लग्नतीत होती फार दांडगी आणि तरीही घरातला कार्यक्रम समजून प्रत्येकच स्नेही जो असेल माझ्यावर प्रेम करणारा, आमच्यावर प्रेम करणारा, तो आज इथपर्यंत पोहोचलेला आहे। मी कायमस्वरूपी या लोकांच्या ऋणात राहू इच्छितो। हा पुरस्कार हा पुन्हा एकदा सांगतो की आपल्या सर्वच जामनेरकर जेवढेही आहेत त्यांना हा समर्पित आहे। ऑर्गनायझेशन आहे, याच्या वतीने विविध पातळीवर सामाजिक कामं केली जातात आणि त्या उपक्रमातला एक भाग आहे। राज्यातून 10 महिला पुरुषांना त्या क्षेत्रातल्या चांगल्या कामगिरीबद्दल सन्मानित केलं जातं। आज जामनेर जिल्हा जळगाव इथून जगन्नाथ खंडू चव्हाण आणि रजनी जगन्नाथ चव्हाण या दाम्पत्याचा सत्कार जाणीव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन झाला। यांच्या रूपाने अनेकांचा सन्मान या ठिकाणी होतोय। विविध भागातून आज जवळपास 11 जिल्ह्यातनं लोक आज माऊली सभागृह अहमदनगर इथे आलेले होते। पूर्वीचं अहमदनगर, आताचं अहिल्यानगर। आणि या सन्मान सोहळ्याचा औचित्यच असं आहे की लोकांची सामाजिक भावना, त्याला संवेदना आणि धार यावी, त्यांच्या सामाजिक भावनांना ओलावा राहावा, हा उद्देश मुळात जाणीव संस्थेचा आहे आणि या उपक्रमातला एक तो भाग आहे। जामनेर आणि इतर जिल्ह्यातूनही लोक बहुसंख्येने आलेत आणि हा सामाजिक वसा पुढे चालू राहील याची आम्हाला खात्री वाटते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। आज अहिल्यानगर येथे जाणीव फाउंडेशनतर्फे राज्यातील 10 महिला पुरुष कर्तृत्ववान विभूतींना दरवर्षी सालाबादप्रमाणे त्या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं। त्यामध्ये जामनेर तालुक्यातील आदरणीय जगन्नाथ खंडू चव्हाण आणि त्यांच्या धर्मपत्नी रजनीताई चव्हाण या दोघांचा
आज अहिल्यानगर येथे पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं. खरं तर हा त्यांचा कार्याचा आणि कर्तृत्वाचा हा जो गुणगौरव आज आम्हाला डोळ्यांनी पाहायला मिळाला. खरोखर आम्ही जामनेरकर या ठिकाणी नशीबवान आहोत की इतका खूप असा सुंदर कार्यक्रम की ज्या कार्यक्रमाने इतर कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी आणि आपल्या कर्तृत्वाला धार मिळावी, त्यातून काही शिकायला आपल्याला मिळेल असा हा खूप मोठा असा सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी या महाविभूतींवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांनी हजेरी लावलेली आहेत. या सर्वांनाच या कार्यक्रमातून एक चांगली प्रेरणा मिळालेली आहे आणि या कार्यक्रमातून काहीतरी शिकण्यासारखं आम्ही या ठिकाणून घेऊन जातो आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा काही वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. मी पुनश्च एकदा या ठिकाणी दोघं या पती पत्नींना, आदरणीय साहेबांना आणि रजनी काकूंना या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. प्रथमतः या जाणीव पुरस्कार प्रतिष्ठानाचे, जाणीव अभियान प्रतिष्ठानाचे संस्थेचे आभार मानतो. आमच्या जामनेरचे सुपुत्र आदरणीय जे.के. चव्हाण साहेब आणि आमच्या ताई, माझ्या ताई आदरणीय रजनीताई चव्हाण या दोघांचा सन्मान इथे केला पुरस्कार देऊन. आणि हा पुरस्कार त्यांना देऊन जामनेर नगरीमध्ये त्यांनी जे रस्त्यांचं जाळं पोहोचवलं, सर्वांच्या याच्यामध्ये जी सेवा दिली, जी अविरत सेवा केली, त्यांचे मित्र आणि ह्या महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली त्यांना मला गेली 25 ते 30 वर्ष खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं आणि जामनेर तालुक्यामध्ये एक आपलं स्वतःचं आगळं वेगळं स्थान निर्माण केलं. जे.के. चव्हाण साहेब म्हणजे हे वेगळं एक रसायन आहे. ते रसायन असं की ते कायम प्रतिष्ठित गोष्टीपासून किंवा आपल्याला काही मिळावं, आपल्याला कुठेतरी उजेडात यावं, आपल्या अंगावर गुलाल पडावा, आपला सन्मान व्हावा, ह्या विचारांचे ते नाही. ते फक्त काम करणारं व्यक्तिमत्व आहे.